विकासाच्या कामाला अधिक गती देण्यासाठी प्रभाग क्रमांक 19 मधून बीजेपीचे 4 उमेदवार रिंगणात. जोरदार शक्ती प्रदर्शनांना जुना कवठा हनुमान मंदिर येथून प्रचारास नारळ फोडून प्रचाराला सुरुवात. नमस्कार. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मध्ये राजकीय वातावरण जोर धरू लागले आहे. भारतीय जनता पक्षाकडून सक्षम उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून जनतेचा विकासाचा नारा देत आज प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली. या प्रभागातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील उमेदवारांचा समावेश आहे. सर्वसाधारण महिला गटातून सौ अनुराधा राजू काळे, अनुसूचित जाती पुरुष गटातून अभिषेक चौधे, तर अनुसूचित जमाती गटातून दीपाली संतोष मोरे तसेच ओबीसी महिला गटातून सुलोचना धोंडीबा काकडे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सर्व उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी, भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवारांना विजयी करण्यासाठी व प्रभागातील रखडलेले प्रश्न मार्गी लावणे आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे, असे भारतीय जनता पक्षाचे एकनाथ दादा पवार यांनी सांगितले. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी कार्यकर्त्यांमध्ये व महिलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. जुना कवठा येथील हनुमान मंदिरात प्रचाराचे नारळ फोडून घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात झाली. या प्रभागातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उमेदवार रिंगणात असल्याने मतदारांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. विशेषतः राजकीय आणि सामाजिक व क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांच्या पॅनलमुळे प्रभाग 19 मध्ये भारतीय जनता पार्टीचे पारडे जड मानले जात आहे. यावेळी माध्यमांशी बोलत असताना एकनाथ दादा पवार या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडण्यात आले. तर विकासाचा अजेंडा घेऊन आपण प्रचाराला सुरुवात केली, याबद्दल काय सांगा? खर तर नांदेड शहराचा विकास हा भारतीय जनता पार्टीच करू शकते अशा पद्धतीचं चित्र संपूर्ण शहरामध्ये आहे. विशेषतः वसरणी आणि या कवठा या प्रभागामधले आहे ते भारतीय जनता पार्टीने अत्यंत चांगले उमेदवार जे सर्वसामान्य माणसाच्या हाकेला धावून जाऊ शकतात अशा पद्धतीचे 4 उमेदवार दिलेले आहेत. ज्यांनी या प्रभागाचं काही वर्ष नेतृत्व केलं अशा पद्धतीचे उमेदवारही खरं तर या ठिकाणी दिलेले आहेत. आणि मला खात्री आहे की या भागाचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार हे प्रचंड बहुमताने निवडून येतील अशा पद्धतीचं आजचं चित्र आहे. दादा, काल दक्षिणचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी उत्तरचे त्यांनी आरोप केला आहे की त्यांचं संकल्पना आहे भाजपाने चोरलेला. खर तर त्यांचे उमेदवार चोरायची परिस्थितीच नाही. भारतीय जनता पार्टीने ज्या कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारली अशा पद्धतीच्या कार्यकर्त्यांना ऐनवेळी त्यांनी बिफॉर्म दिला. खर तर त्यांची ताकदी खरंच नव्हती. भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवर शिवसेना या ठिकाणी निवडून आली. आणि मला माहिती आहे की त्यांनी जे म्हटलेलं आहे की त्यांचे उमेदवार ते मुळात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते. अशोक चव्हाण साहेबांच्या नेतृत्वावर वर्षानुवर्षे काम करणारे कार्यकर्ते होते. त्यांना थोडंसं लांगुल चालन काहीतरी थोडंसं आमिष दाखवून त्यांनी बिफॉर्म दिला होता. मला असं वाटतं की त्या कार्यकर्त्यांना मनामध्ये असं वाटलं की आम्ही आमच्या जुन्या नेत्यांबरोबर अशोक चव्हाण साहेबांबरोबर काम करावं, भारतीय जनता पार्टी बरोबर काम करावं. त्यामुळे आम्ही कुणाचे उमेदवार नाही दिले. त्यांनी दिलेल्या उमेदवारापैकी किती उमेदवार भारतीय जनता पार्टीचे त्यांनी घेतलेले आहे ते त्यांनी आत्मपरीक्षण करून सांगावं.